नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2024चा पेपर इंग्लिशचा पेपर बघून घेऊया. इंग्लिश मधले क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 51. Fill in the blank with the correct option given below. I managed to get to sleep dash there was a lot of noise. इथं काय दिलेलं आहे आपल्याला? मॅनेज्ड हा एक वर्ब दिलेला आहे आणि वॉज हा एक सेपरेट वर्ब दिलेला आहे. तर आपल्याला एकच मेन वर्ब नाही दिला, दोन मेन वर्ब दिलेत, त्यामुळे आपल्याला इथं कंजंक्शन पाहिजे. तर कंजंक्शन कोणतं आहे? अल्दो आणि बिकॉज हे कंजंक्शन आहे. इनस्पाइट ऑफ आणि बिकॉज ऑफ हे दोन्ही काय आहेत? प्रिपोजिशनल फ्रेज आहेत. ते सिम्पल सेंटेन्स मध्ये वापरल्या जातात, त्यामुळं त्या दोन्ही येणार नाहीत. अल्दो कॉन्ट्रास्ट दाखवते इथं. बाहेर इतका गोंधळ असताना तरी पण मी झोपलो, या अर्थाने अल्दो बरोबर आहे. आय मॅनेज टू गेट टू स्लीप ऑल्दो देअर वॉज लॉट ऑफ नॉईज. हा PYQ बऱ्याच वेळा आला होता. एकच मेन वर्ब पाहिजे असता तर इनस्पाइट ऑफ किंवा बिकॉज ऑफ चाललं असतं. सिम्पल सेंटेन्स मध्ये त्याचा वापर केला जातो, परंतु आपल्याला इथं कंजंक्शन पाहिजे. तर अल्दो हा कॉन्ट्रास्ट बरोबर कंजंक्शन इथं बसतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट बघा. चूज द करेक्ट टेन्स ऑफ द वर्ब गिव्हन इन द ब्रॅकेट अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. काय म्हटले? द पोलीस डॅश कॅच द थीप लास्ट नाईट. तर कॅच त्याचा कोणते रूप येईल क्रियापदाचं? तर काय म्हटलं इथं? पास्ट टाइम दिलाय. लास्ट नाईट हा पास्ट टाइम आहे. क्लिअर आपल्याला दिसतंय इथं. लास्ट नाईट हा पास्ट टाइम असल्यामुळे सिम्पल पास्ट V2 येईल आपल्याला इथं. तर V2 काय? विल येणार नाही, वुड येणार नाही, शाल बी कॅचिंग पण येणार नाही. कॉट V2 आहे इथं. द पोलीस कॉट द थीप लास्ट नाईट बरोबर सिम्पल पास्ट टेन्स येईल इथं, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. नेक्स्ट. Choose the right alternative to fill in the blank of the following given sentences. He got over his enemy by dash means. तर इथं काय येईल? आर्टफुल मीन्स येईल. आर्टिस्टिक पहिला जो ऑप्शन आहे, आर्टिस्टिक म्हणजे काय असतो? तो कलाकार असतो, तो इथं येणार नाही. आणि आर्टिकल काय? आर्टिकल तो असा नाही. आर्टिकलचं स्पेलिंग ARTICLE असतं आणि आर्टिच असा काही शब्द नाही. तर आर्टफुल मीन्स किंवा लबाड, कनिंग पण अर्थ होतो त्याचा. CUNNG कनिंग, लबाड पण होतो, किंवा त्याला क्राफ्टी पण म्हणू शकतो आपण. क्राफ्टी, स्किलफुल किंवा क्लेवर मीन्स. तर ऑप्शन क्रमांक 53 उत्तर आहे 2. ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय आर्टफुल मीन्स. नेक्स्ट. 54. फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम इन द फॉलोइंग सेंटेन्स. वी कॉल्ड ऑफ द मॅच इमिडिएटली आफ्टर हाफ टाइम. तर हा साधारणतः 2 वेळा PYQ आहे. 2 वेळा विचारलेला आहे आयोगानं. कॉल ऑफ म्हणजे काय असतं? कॉल्ड ऑफ म्हणजे कॉल ऑफ असतं टू पोस्टपोन और कॅन्सल. पोस्टपोन करणे किंवा कॅन्सल करणे. एखादी बाब पुढे ढकलणे किंवा रद्द करणे. टू कॅन्सल किंवा स्टॉप समथिंग दॅट वॉज प्लॅन्ड. अगोदर ठरलेली एखादी गोष्ट कॅन्सल केलेली आहे, कॉल्ड ऑफ. तर याचं उत्तर आहे कॅन्सल्ड. बाकीचे ऑप्शन काय येणार नाहीत. बघा. नेक्स्ट. चूज द वर्ड विच इज अपोजिट मिनिंग टू द वर्ड प्लेंटी. प्लेंटी म्हणजे काय असतं? भरपूर प्रमाणात, अबंडन्स. अबंडन्स पण हा त्याचा सिनोनिम होईल. अबंडन्स. ॲम्पल पण होईल. कॉपियस पण होईल, भरपूर प्रमाणात. बाउंटी पण होईल. हे सर्व त्याचे काय झाले? सिनोनिम झाले. पण आपल्याला अपोजिट विचारलाय. अपोजिट काय होईल? स्कार्सिटी म्हणजे काय असतं? शॉर्टेज, दुर्मिळ. शॉर्टेज आहे, दुर्मिळ आहे. डिफिशियन्सी पण होतं. प्रायव्हेट नाही येणार. प्रायव्हेट म्हणजे पर्सनल वगैरे असं त्याचा अर्थ. चीफ, हेड किंवा लीडर हा पण नाही येणार. लोअर, हायर. लोअर करणे किंवा रिड्यूस करणे, लेसन करणे हाही ऑप्शन येणार नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. स्कार्सिटी, शॉर्टेज, डिफिशियन्सी. याला डर्थ पण येतं. डर्थ. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे याचं. 55 2. बघा. नंबर नेक्स्ट 56.
द इंटरजेक्शन हाय एक्सप्रेसेस हाही 2 वेळा विचारलेला आहे आयोगानं. 2 वेळा PYQ आहे हा. मागच्या वेळेस पण आला होता. तर काय म्हटलंय याचं उत्तर आहे कॉल फॉर अटेन्शन. हा एक्सप्रेस काय सांगतो? कॉल फॉर अटेन्शन, कॉल फॉर गेटिंग अटेन्शन. सरप्राईज नाही येणार. सरप्राईजला हॉट वापरतो आपण किंवा हुर्रे वापरतो. तसं रिलीफला काय वापरतो आपण? हुश वापरतो. शॉकला काय? हा वगैरे वापरतो. कॉल फॉर अटेन्शन हायसाठी वापरला जातो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी उत्तर आहे. बी ओनली. 4. नंबर नेक्स्ट काय? आयडेंटिफाय द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन. बघा, शी हॅज बीन टीचिंग इन द कॉलेज फ्रॉम 2001. असं नाही येणार. फ्रॉम सोबत नेहमी टू येतो. ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आहे. बी काय? शी हॅज बीन टीचिंग इन द कॉलेज सिन्स 2001. बरोबर आहे. सिन्स 2001 पासून शिकवते ती त्या कॉलेजमध्ये. त्यानुसार ते बरोबर आहे. शी हॅज बीन टीचिंग फॉर द कॉलेज बिफोर नाही येणार. शी हॅज बीन टीचिंग फॉर नाही येणार. फॉर कधी येतो? बघा, हे एक महत्वाचं लक्षात ठेवा. जर टाइम स्पॅन असेल, टाइम स्पॅन सांगायचं असेल तर फॉर वापरता. आणि सिन्स स्टार्टिंग पॉइंट, एखाद्या गोष्टीचा जर स्टार्टिंग पॉइंट सांगायचा असेल, एखाद्या क्रियेची सुरुवात सांगायची असेल तर सिन्स वापरता. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे ओनली बी. शी हॅज बीन टीचिंग इन द कॉलेज 2001. बघा नेक्स्ट बघा. चूज फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह द वर्ड्स विच इज सिनोनिम्स इन मीनिंग विथ द फॉल्स. फॉल्सला समानार्थी शब्द पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर यायचं अनट्रू. अनट्रू म्हणजेच काय असतं? रॉंग असतं. इनकरेक्ट पण होतो त्याला, फॉल्स पण होतो, फेक पण होतो आणि सर्वात महत्त्वाचा डिसेप्टिव्ह पण होतो, फसवा. हे सर्व त्याला काय आहेत? सिनोनिम आहेत. रिअल काय असतो? रिअलला रिअलिस्टिक म्हणू शकतो आपण किंवा जेन्युइन. जेन्युइन पण होतो, ऑथेंटिक पण होतो. तर इथं फॉल्सचा समानार्थी कोणता आहे? 3 नंबरचा अनट्रू. ऑप्शन क्रमांक 3. नंबर नेक्स्ट बघा 59. फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द सुटेबल वर्ड गिव्हन बिलो इट. शी वॉन्टेड टू बाय डॉट डॉट बुक्स. तर काय म्हटलंय? साधं वाक्य आहे आणि बुक्स काय इथं? काउंटेबल प्लुरल नाउन आहे. काउंटेबल प्लुरल नाउन आणि पॉझिटिव्ह वाक्य आहे. पॉझिटिव्ह वाक्यामध्ये एनी येत नाही. एनी येत नाही. नायदरचा काहीच सेन्स नाही इथं. काहीच सेन्स नाही इथचा पण इथं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाक्यामध्ये आपण निगेटिव्ह वाक्य जर असेल तर आपण काय वापरतो? एनी वापरतो. जसं की फॉर एक्झाम्पल, आय डोंट हॅव एनी मनी म्हणतो आपण असं. परंतु इथं काय येईल? सम बुक्स येईल. आय वॉन्टेड टू बाय सम बुक्स, काउंटेबल प्लुरल नाउन आलेलं आहे. साधं वाक्य आहे, निगेटिव्ह नाही आहे. त्यामुळे सम बरोबर आहे इथं. पॉझिटिव्ह वाक्यासाठी सम वापरला जातो. बघा नेक्स्ट काय? चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा रूल आलेला आहे सरळ सरळ. काय असतो? शाल, विल प्लस बी प्लस ING. तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे सरळ सरळ. हा पहिला जो आहे विल टाईप, हा फ्युचर आहे. हा सिंपल फ्युचर आहे. आणि ऑप्शन क्रमांक 3 फ्युचर परफेक्ट आहे. आणि शॅल हॅव टाईप्ड फ्युचर परफेक्ट व्हायला इथं V3 पाहिजे होता टाईपच्या जागेवर. तो फ्युचर परफेक्ट झाला होता. आणि ऑप्शन क्रमांक 4 हा फ्युचर परफेक्ट आहे. तर आपल्याला उत्तर काय पाहिजे? विल बी टायपिंग फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. नेक्स्ट, फाइंड आउट द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द गिव्हन वर्ड. इनइव्हिटेबल, जी गोष्ट टाळता येत नाही त्याला इनइव्हिटेबल म्हटलं जातं. जसं की अनअवॉइडेबल. अनअवॉइडेबल असती गोष्ट. फेटेड आहे ती, नशिबातच आहे ती, होणारच आहे. इनएस्केपेबल.
एस्केप करता येत नाही आपल्याला त्या गोष्टीपासून. सर्टन आहे, ती फिक्स आहे, ती घडणारच आहे गोष्ट. अटळ किंवा निश्चित म्हणतात त्याला. चेंज इज इनइव्हिटेबल, वी मस्ट अडॅप्ट असं म्हटलं जातं. जी गोष्ट टाळता येत नाही. दॅट कॅन नॉट बी अटॅक्ड म्हणजे काय असतं हे वल्नरेबल असतं. दॅट विच कॅन नॉट बी अंडरस्टँड हे काय असतं इनकॉम्प्रेन्सिएबल. आणि दॅट विच कॅन नॉट बी हर्ड ते काय म्हणता इनऑडिबल असतं ते. दॅट विच कॅन नॉट बी अवॉइडेड इनइव्हिटेबल. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे याचं. नेक्स्ट बघा. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका डॅश अ पीपल ऑफ नॅशनॅलिटीज म्हटलेलं आहे. वाक्याचा सब्जेक्ट काय इथं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हा वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर आहे. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वाक्याचा वर्ब सुद्धा प्लुरल होईल. त्यानुसार कन्सिस्ट पाहिजे आपल्याला. सॉरी, वाक्याचा वर्ब सुद्धा सिंग्युलर. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलर. त्यानुसार सिंपल प्रेझेंट टेन्स कन्सिस्ट बरोबर आहे. कन्सिस्ट येणार आहे. कन्सिस्टिंग फक्त येत नाही कारण एमी जर असेल वॉज वर असेल तरच आय एन जी येतो. हॅव कन्सिस्टेड हॅव येणारच नाही कारण युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका अनेक नाहीये, एकच असल्यामुळं ऑप्शन क्रमांक 4 उत्तर बरोबर ठरतं. सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा नेक्स्ट. फाइंड आउट द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच अंडरलाइन्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. ऑल इज नॉट लॉव. काय लॉस्ट झालं? ऑल इज नॉट लॉव वाक्याचा सब्जेक्ट आहे आणि वाक्याचा सब्जेक्ट काय असतो? एकतर नाउन असतो नाहीतर एकतर प्रोनाउन आहे. इथं वाक्याचा सब्जेक्ट म्हणून कार्य करते आणि तो वाक्याचा नाउन आहे, त्यामुळे प्रोनाउन गेलं. ऑल मेन आर मॉर्टल. मेनला क्वालिफाय करते काय? ऑल. आणि नाउनला क्वालिफाय करणारा काय असतो? ऍडजेक्टिव्ह असतो. आणि सी मध्ये काय? ही स्पॉइल्ड कॉफी ऑल ओव्हर हिमसेल्फ. ऑल काय याच्यामध्ये ऍडव्हर्बचं काम करतोय. ओव्हर हिमसेल्फ यातली काय प्रिपोजिशनल फ्रेज आहे. आणि दे ऑल काय? दे ऑल प्रोनाउन आहे. दे आणि ऑल दोन्ही एकच आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे याचं. ऑल इज लॉस्ट नाव काय तर नाउन उत्तर येते त्याचं. आणि मेनला क्वालिफाय करते 2 नंबर मध्ये, त्यामुळे ते ऍडजेक्टिव्ह आहे. आणि इथला जो ऑल आहे तो ऍडवर्ब आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक याचं 63चं उत्तर आहे 1 नंबर. नेक्स्ट बघा. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच अंडरलाइन्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. हा 8 सम राईस म्हटलेला आहे. तर राईसला क्वालिफाय करते ऍडजेक्टिव्ह उत्तर आहे. सम वाक्यामध्ये 2 कामं करतं. एक म्हणजे प्रोनाउन म्हणून, एक म्हणून ऍडजेक्टिव्ह म्हणून. जर नाउनच्या ऐवजी आलं, नाउनच्या ऐवजी असेल तर ते प्रोनाउनचं काम करतं. जसं की सम आर वेटिंग आउटसाइड म्हटलं जातं. समला नाउन सब्जेक्टला काय आलाय तो एकतर नाउन येतो किंवा प्रोनाउन येतो. तसं ऍडजेक्टिव्ह नाउनला क्वालिफाय करायचं काम करतं. तसं इथं सम ऍडजेक्टिव्हचं काम करतोय. नेक्स्ट बघा. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर ऍडजेक्टिव्ह. 65 बघा. अ फेअर लिटल गर्ल सॅट अंडर अ ट्री. तर याचं उत्तर आहे 2 अंडर. अप्रोप्रिएट प्रिपोजिशन वापरायचं अंडर येईल इथं उत्तर. कारण व्हर्टिकली गॅप आहे एखाद्या गोष्टीमध्ये. व्हर्टिकली गॅप असेल तर आपण अंडर वापरतो. नेक्स्ट बघा. द वर्ल्ड एक्झॉटिक स्टँड्स अँटोनिमस रिलेशन विथ द वर्ल्ड. एक्झॉटिकचा अर्थ काय होतो? एक्झॉटिक म्हणजे काय असतो? बाहेरचा, फॉरेनर. फॉरेनर्स. पण अँटोनिमस पेअर ओळखायचे त्याला. अँटोनिमस काय येईल? इंडिजिनियस येईल. इंडिजिनियस म्हणजे काय असतो? जो नेटिव्ह असतो, लोकल आहे तो, व तो ओरिजिनल आहे. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर यायचं. इंथुजियास्टिक काय असतो? इंथुजियास्टिकचं काहीच नाही. इथं इगर असतो तो.
इगर, उत्साही, एक्सायटेड. एक्सायटिंग काय असतो? एक्सायटिंग म्हणजे थ्रिलिंग असतो. थ्रिलिंग आहे. इम्प्लिसिट काय असतं? न बोलता एखादी अप्रत्यक्ष आपण जर एखादा उल्लेख करत असेल इम्प्लिसिट म्हणता अप्रत्यक्ष इम्प्लिसिट मॅनर. त्यामुळं एक्झॉटिक म्हणजे फॉरेनर्स आणि इंडिजिनस म्हणजे काय? तर मूळचा. त्याला अँटोनिम होईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक याचं 2 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट बघा 67. द मीटिंग विल ब्रेकअप आफ्टर द प्रेसिडेंट अड्रेस द ऑडियन्स. एखादी गोष्ट पूर्णपणे संपवायची. ब्रेकअप म्हणजे काय असतं? स्प्लिट अप. त्यानुसार इंटरप्ट येणार नाही. स्टॉप अँड कंटिन्यूस आफ्टर इंटरव्ह्यू पण हे पण येणार. डिवाइड अँड एंड पण येणार. डिस्पर्स अँड डिझॉल्व हे बरोबर राहील उत्तर. पब्लिक डिस्पर्स म्हटलं जातं. ब्रेकअप काय? या ब्रेकअपचा अर्थ असाही होतो टू एंड अ रिलेशनशिप. डिस्पर्स किंवा डिझॉल्व हे 67चं उत्तर राहील. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर राहील. डी ओनली. नंबर नेक्स्ट बघा. द वर्ल्ड डॅश इज करेक्टली सिनॉनिमस विथ द युबिक्युटस. तर हा आयोगानं कॅन्सल केला होता. कारण जो प्रेझेंट एव्हरीवेअर युनिव्हर्सल पण तोच असतो आणि ओमनी प्रेझेंट पण तोच असतो. त्यामुळे हा कॅन्सल केलेला आहे. नेक्स्ट बघा. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक फॉलोइंग सेंटेन्सेस. अ गुड डॅश हू इज एबल टू गेट बेस्ट फ्रॉम दिस प्लेस्ड अंडर हिज चार्ज. त्याचं स्पेलिंग पण विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे चार्ज. डिसिप्लिनरियन याचं उत्तर आहे NA आणि अरेन. असं लक्षात ठेवा. NA आणि अरियन. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे याचं. 70 बघा. फिल इन द ब्लँक बाय युझिंग द करेक्ट फ्युचर टेन्स म्हटलेलं आहे. सरळ फ्युचर टेन्स विचारलेला आहे. इथे दिलं आहे डोंट वरी इफ आय एम अ लेट. जर इफ आला किंवा फेन आला, फेन इफच्या वाक्यात मॉडलॉग जरी येणार नाही हे तर माहिती आहे आपल्याला. सेन्स सांगतो कंडिशनलच्या वाक्यात मॉडलॉग जरी येत नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 जरी गेला, फेनच्या वाक्यात पण विल येणार नाही. परंतु इथं फ्युचर पाहिजे आपल्याला. ऑप्शन क्रमांक 1 परफेक्ट बसतो इथं. डोंट वरी इफ आय एम अ लेट टू नाईट. नंबर नेक्स्ट बघा 71. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन टू द फॉलोइंग. वन हू लुक्स ॲट द ब्राईट साइड ऑफ थिंग्स. तर तो काय असतो? ऑप्टिमिस्ट नसतो. पेसिमिस्ट असतो. तो निराशावादी असतो. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. सायनिक काय आहे? प्रत्येक जण स्वार्थी असा विचार करणारा सायनिक असतो तो. ह्युमॅनिस्टिक आहे? तो मानवतावादी आहे. पेसिमिस्ट याचं उत्तर वन हू लुक्स ॲट द ब्राईट साइड ऑफ थिंग्स. ऑप्शन क्रमांक याचं 2 उत्तर आहे. बघा 72. चूज द वर्ड्स डिफाईन द फॉलोइंग सेंटेन्सेस. वन हू इट्स टू मच. तर तो कोण असतो? ग्लुटॉन असतो, खदाड. अँक्शियस नाही येणार, तो अस्थिर झाला. हिपोक्राईट नाही. स्पेलिंग चुकीचं आहे. ह्याचं हिपोक्राईटचं स्पेलिंग बरोबर पाहिजे. हे भरपूर वेळा विचारलेलं आहे. अँक्शियस. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे ओनली. ग्लुटॉन वन हू इट्स टू मच. नेक्स्ट बघा 73. चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. पहिल्यांदा असा क्वेश्चन आला होता. ही इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ अवर ऑर्गनायझेशन. सिमिली म्हणजे काय असतं? तुलना. ॲजचा वापर करून तुलना केली जाते यात. ॲज किंवा लाईकचा वापर करून. पॅराडॉक्स काय असतो? पॅराडॉक्स कॉन्ट्रास्ट सांगतो पूर्णपणे. जसं की अग्निशमन दलाच्याच ऑफिसला आग लागली. अलिट्रेशन काय असतं? रिपिटेशन ऑफ साऊंड असतं. रिपिटेशन ऑफ साऊंड किंवा लेटर असतं. वर्ड. अलिट्रेशन डबल एल वरून लक्षात ठेवा. पण इथं उत्तर याचं काय? फिगर ऑफ स्पीच मेटाफोर. यू आर द स्टार ऑफ माय लाईफ. अशी तुलना केली जाते मेटाफोर. ॲज किंवा लाईक न वापरता जेव्हा तुलना केली जाते तर त्याचा मेटाफोरचा वापर केला जातो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक याचं 4 उत्तर आहे. नेक्स्ट. चूज द करेक्ट वर्ड इडियोमॅटिक फ्रेज आउट ऑफ क्वेश्चन. तर हा आयोगाने कॅन्सल केलेला आहे. इथं आउट ऑफ द क्वेश्चन असा प्रश्न पाहिजे होता.
पूर्णपणे अर्थ वेगळा निघतो त्याचा. आउट ऑफ क्वेश्चन म्हटलं त्याला सर्टन किंवा लाईकली असा आवाक्या बाहेरचा. त्यामुळं आयोगानं हा क्वेश्चन रद्द केलेला आहे. नेक्स्ट बघा 75 काय म्हटलंय. चूज द इडियम दॅट टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टेकल ऑर डिफिकल्टीज. तर हे महत्वाचा. त्याचं उत्तर आहे स्मूथ सेलिंग. अगदी इझी प्रोग्रेस. आणि नेक्स्ट टू ग्रँड काय आहे, स्वार्थ साधणे, सेल्फिश मोटिव्ह असं पर्सनल इंटरेस्ट असतो. आणि नेक्स्ट टू ग्रँड म्हणजे काय, सेल्फिश मोटिव्ह, डू समथिंग डिसऑनेस्टली किंवा पर्सनल इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये. ड्रॉप द बॉल काय, टू मेक अ मिस्टेक, जबाबदारी पार पडताना अपयश येतं. मेक अ मिस्टेक. ड्रॉप अ बॉल म्हणजे काय असतो, मेक अ मिस्टेक. आणि बार्किंग अप द रॉंग ट्री काय, चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या व्यक्तीवर आरोप लावायचा. ब्लेम किंवा अक्युजेशन कुणावर, तर चुकीच्या व्यक्ती, रॉंग पर्सनवर. त्यामुळे स्मूथ सेलिंग म्हणजे काय, इझी प्रोग्रेस, अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टेकल. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर याचं. तर हा पॅरेग्राफ होता, AI लर्निंग पॅसेजवर होता. डिफिकल्ट होता थोडा. मॅक्स 3 बरोबर आले होते त्यावेळेस. मी उत्तर सांगून देतो याचं. 76चं उत्तर आहे 4, 77चं उत्तर आहे 2, 78चं आहे 3, 79ला 3 आणि 80ला ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. बघा पुढे ऑप्शन क्रमांक 18, इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड. तर कोणता मूड आहे म्हटलं याच्यामध्ये, इंडिकेटिव्ह मूड आहे याच्यामध्ये. कारण इथं साधं वाक्य आहे हे, रिअल कंडिशन किंवा प्रेझेंट कंडिशन आहे. ही रिअल कंडिशन किंवा प्रेझेंटची कंडिशन आहे. प्रेझेंटची कंडिशन आहे. त्यामुळे हे इंडिकेटिव्ह मूड राहील. इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड. सब्जेक्टिव्ह मूड मध्ये काय असतं, इमॅजिनरी किंवा अनरिअल कंडिशन असते. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर 81चं. नेक्स्ट बघा, शी मे बी अटेंडिंग द पॅरेंट टीचर मीटिंग. खाली काय म्हटलेलं, इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस अबोव अंडरलाइन मॉडेल एक्सप्रेसेस ॲज अ गुड पॉसिबिलिटी. तर मी काय दाखवतो, सगळ्यात जास्त हायेस्ट पॉसिबिलिटी दाखवतो. आणि माइट काय, त्याच्यापेक्षा कमी पॉसिबिलिटी दाखवत असतो, माइट बी. आणि कुड काय, ऑलमोस्ट नाही, ऑलमोस्ट पॉसिबिलिटी नाही असं दाखवत असतो. त्यामुळे इथं गुड पॉसिबिलिटी कोण दाखवल, ऑप्शन क्रमांक 2 ओनली ए, शी मे बी अटेंडिंग द पॅरेंट टीचर मीटिंग. असं म्हटलं जातं यू मे पास, जास्त चान्सेस आहेत त्याच्यामध्ये. अप्लाइड क्वेश्चन होता हा. यू माइट पास, कमी चान्सेस आहे याच्यामध्ये. बघा नंबर नेक्स्ट 83, इट इज द टाइम फॉर द सिलॅबी टू बी रिवाइज्ड. तर हा काय, हा पॅसिव्हचं वाक्य आहे. तर आपल्याला ऍक्टिव्ह करायचं, याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करायचं. त्याच्यामध्ये काय करतो आपण, फॉर जोडतो आणि सिलॅबसचं सिलॅबी होईल इथं. सिलॅब बरोबर आहे, सिलॅबी हा प्लुरल आहे इथं. पॅसिव्ह मध्ये इट इज अ टाइम टू क्विट द जॉब, एक्झाम्पल असं म्हटलं जातं. इट इज टाइम टू शट द शॉप. त्याचप्रमाणे इट इज अ टाइम टू रिवाइज द सिलॅबी. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर यायचं, इट इज टाइम टू रिवाइज द सिलॅबस. त्याचा पॅसिव्ह काय होईल, इट इज अ टाइम फॉर द सिलॅबी टू बी रिवाइज्ड. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट, अ सिम्पल सेंटेन्सेस हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रिडिकेट.
प्रिडिकेट म्हणजेच काय असतं? वर्ब असतं. ऑप्शन क्रमांक 3. 2. सी ओनली. एकच वर्ब, एकच सब्जेक्ट म्हणजे एकच केवळ वाक्य आणि वर्बलाच काय म्हटलं जातं? प्रिडिकेट म्हटलं जातं. नंबर बघा. नेक्स्ट, चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. आय अनॉयड हिम. तर ही पॅसिव्ह करायचं त्याचं. ही अनॉयड विथ मी हे बरोबर राहील, कारण अनॉयड ॲट काय असतं? अनॉयड ॲट कशासाठी वापरला जातो? एखाद्या गोष्टीशी किंवा वस्तूशी असेल तर अनॉयड ॲट युअर बिहेवियर असं म्हटलं जातं. आणि अनॉय विथ काय असतं? व्यक्तीवर. आय अनॉयड विथ यू. त्यानुसार हा पॅसिव्ह स्ट्रक्चर बरोबर राहील. ही अनॉयड विथ मी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तरायचं. नंबर नेक्स्ट बघा. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. ही शोज आर युनिक बिकॉज ही इज कम्प्लिटली ॲम्बिडेक्स्टरस. ॲम्बिडेक्स्टरस म्हणजे काय असतं? वन हू दोन्ही हात वापरू शकतो. वन हू कॅन यूज बोथ द हँड्स इक्वली वेल. 3 इडियट्स वाला. वन हू कॅन यूज बोथ द हँड्स इक्वली ॲम्बिडेक्स्टरस. बघा 87. शॅल वी हॅव सम कॉफी. पहिल्यामध्ये बघा क्वेश्चन पॅटर्न नुसार सपोर्टिंग वर्ब हा सब्जेक्टच्या आधी आहे, त्यामुळे हा बरोबर आहे, योग्य घेतलेला आहे. प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर फॉर मी. त्याच्यामध्ये चुकीचं आहे. क्वेश्चन पॅटर्न बनवताना सपोर्टिंग वर्ब हा सब्जेक्टच्या आधी पाहिजे. इथं काय पाहिजे होतं? प्लीज मे यू पोस्ट दिस लेटर फॉर मी असं पाहिजे होतं. सी काय आहे? यू मे टेक ऑफ युअर हॅट, आय कॅन्ट सी द स्क्रीन. वाक्याचा सेन्स काय सांगतो? प्रश्नाने सुरुवात आहे, त्यामुळं यू यू मे न वापरता मे यू टेक ऑफ युअर हॅट असं वापरायला पाहिजे होतं. त्यामुळे हाही चुकीचं आहे, हाही चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक फक्त ओनली ए उत्तर आहे याचा. जर बी 100% जर चुकीचा असेल, बी यावरून आपलं उत्तर निघत होतं ओनली ए फक्त. बघा नंबर नेक्स्ट काय? द बॉयज अक्युज्ड ऑफ किल्ड हिज ओन फादर म्हटलेलं आहे. फादरची हत्या म्हणजे काय? पॅट्रिसाइड. मॅट्रिसाइड म्हणजे काय? आईची हत्या. आणि होमिसाइड म्हणजे काय? वध, मनुष्यवध असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे ओनली सी ओनली. बघा पुढे. टीटोलर म्हणजे काय असतो? पर्सन हू abstain फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक. म्हणजे कोणताही अल्कोहोलिक ड्रिंक न पिणार निर्व्यसनी माणूस असतो टीटोटलर. टीटोटॉलर. आणि जो दारुड असतो त्याला काय म्हणतात? ड्रंकार्ड. ड्रंकार्ड किंवा ट्रिपलर पण म्हणतात. 89चं उत्तर आहे डी ओनली, abstain फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक. टीटोटॉलर. 90 बघा. चूज द अप्रोप्रिएट वर्ड ऑफ द फ्रेज दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ड ऑर रब्ड ऑफ. तर त्याला काय म्हणतात? इनडेलिबल, पुसता न येणारं. इरिपेरेबल काय असतं? जे दुरुस्त करता येत नाही. चायनाचे प्रोडक्ट इनरेमेडिबल असतात. इनइव्हिटेबल काय? दॅट कॅन नॉट बी अवॉइडेड असतात. इनफॅलिबल काय? इनकॅपेबल ऑफ इरर्स. जो चुका करू शकत नाही. त्यानुसार इनडेलिबल उत्तर राहिलं याचं ऑप्शन क्रमांक 2. नंबर नेक्स्ट 91. व्हेरी फ्यू मेटल इन द वर्ल्ड आर ॲज कॉस्टली ॲज गोल्ड म्हटलेलं आहे. व्हेरी फ्यू आले. व्हेरी फ्यू सपोर्टिंग डिग्री मध्ये सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वन ऑफ द ची रचना असते आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये काय असते? दॅन मोस्ट ऑदरची रचना असते. हे आपल्याला माहिती आहे. त्यानुसार फक्त ऑप्शन क्रमांक 1 मध्येच दॅन मोस्ट ऑदर आलेला आहे. कंपॅरेटिव्ह डिग्री ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे याचं. व्हेरी फ्यू ने वाक्याची सुरुवात असेल तर. नंबर नेक्स्ट 92. Which of the following sentences is the simple sentences? He is unwell. He is unwell, so he cannot attend the office म्हटलेलं आहे. इथं सो काय? कंपाऊंड
कॉर्नेटिंग कंजंक्शन आहे, त्यामुळे ते कंपाऊंड सेंटेन्स बनवतं. आपल्याला सिंपल सेंटेन्स पाहिजे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 नाही येणार. ही कन्फेस्ड हिज क्राईम. हा, ही सिंपल सेंटेन्स आहे. एकच मेन वर्ब आहे. ही कॅन नॉट स्पीक नॉर कॅन ही राईट म्हटले. नाही येणार. ही कन्फेस्ड दॅट. दॅट काय कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवतं. नाउन क्लॉज ऑफ ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. ही कन्फेस्ड. काय कन्फेस केलं हेच पुढे सांगून दिले. नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. त्यामुळे फक्त ऑप्शन क्रमांक 92चं 2 उत्तर आहे. ही कन्फेस्ड हिज क्राईम. बघा 93. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. ज्योती हॅज ऑलवेज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज ऑफ शी गेट्स सो लेट. इथं ऑलवेजचा वापर चुकीचा आहे असा हॅज नंतर. 2 मध्ये ज्योती ऑलवेज हॅज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज शी गेट्स अप सो लेट. तर हे बरोबर आहे. ज्योती गेट्स अप सो लेट हॅज ऑलवेज टू हरी इन द मॉर्निंग. वाक्यरचना चुकीचे. याची वाक्यरचना चुकीची 4 नंबरची. त्यानुसार 93चं उत्तर 2 आहे. ज्योती ऑलवेज हॅज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज शी गेट्स अप सो लेट. 94 बघा. आयडेंटिफाय द ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ अंडरलाइन्ड फॉलोइंग सेंटेन्सेस. 1 नंबरचं काय? दे फाउट ॲज हिरोज डू. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ हा मॅनर आहे. आय एक्सेप्ट दॅट आय शॅल गेट अ प्राइज. हे काय? नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. आणि हेअर इज द बुक यू वॉन्ट हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. दॅट लपलेला आहे त्याच्यामध्ये. आणि आय फिअर दॅट आय शॅल फेल हा पण नाउन क्लॉज आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आहे हा. त्यामुळे आपल्याला ऍडव्हर्ब क्लॉज पाहिजे. पहिलंच वाक्य ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनरचं. दे फाउट ॲज इफ हिरोज डू. ऑप्शन क्रमांक 94चं उत्तर 1 आहे. बघा 95. ESPN इज शोईंग ऑल द मॅचेस लाईव्ह. पॅसिव्ह स्ट्रक्चर पाहिजे. त्यानुसार याच्यामध्ये लाईव्ह शब्द स्किप केला यांनी. इथं लाईव्ह शब्द नाही. लाईव्ह आणि आयोगानं उत्तर लाईव्ह बाय ESPN दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर दिलेलं आहे. ऑल द मॅचेस आर बिंग. वर काय ING आपण बिंग शोधणार खाली. शो नंतर ऑन येतो. शो नंतर बऱ्याच वेळी आयोगानं ऑन दिलेलं आहे, पण या आन्सर की मध्ये आयोगानं उत्तर शोन बाय ESPN दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे डी ओनली. ऑल द मॅचेस आर बिंग शोन लाईव्ह बाय ESPN. नेक्स्ट बघा. आयडेंटिफाय द सुटेबल मॉडेल सम काइंड ऑफ रूल ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. इन अ दिल्ली इवन द पिलियन रायडर्स वेअर डॅश वेअर अ हेल्मेट. याचं उत्तर आहे हॅव टू. मस्ट कधी वापरला जातो? मस्ट आपल्याला इंटरनल ऑब्लिगेशन असेल तर, किंवा स्वतःहून इच्छेने बंधन असतं. आणि हॅव टू आणि हॅज टू हे कधी वापरलं जातं? एक्सटर्नल ऑब्लिगेशन असेल. जसं की एखादा सिग्नलवर थांबणे बंधनकारक आहे, रूल वगैरे त्यानुसार. त्याचं उत्तर आहे हॅव टू 96चं. बघा 97. नायदर प्राईड नॉट प्रेजुडाइज अफेक्ट्स हिम पाहिजे. त्याच्यानुसार इथं अफेक्ट्स पाहिजे. सेकंड सब्जेक्ट नुसार वर्ब ठरतो. हा चुकीचा आहे. इच ऑफ दिस. इच वाक्याचा सब्जेक्ट आहे, त्यानुसार इज बरोबर आहे. हा बरोबर आहे. आयदर ही ऑर आय एम. आयदर ऑर नंतर आय नुसार वर्ब ठरलाय. एम बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आणि सी उत्तर आहे याचं. नंबर नेक्स्ट 98. वी शाल गो अमृतसर व्हेन माय सिस्टर रिटर्न फ्रॉम कोल्हापूर. इथं काय म्हटलंय? टेन्सचा वापर करायचा आहे. कंजंक्शनच्या वाक्यात टेन्सचा वापर होतो. वेन इथं कंजंक्शन आहे, त्यामुळे रिटर्न्स येईल. विल येणार नाही, विल येणार नाही. आणि इथं शाल आल्यामुळं पास्ट येणार नाही, ईडी येणार नाही, हा ईडी येणार नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 98चं 3 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट बघा. चूज द करेक्ट मिनिंग अंडरलाईन फ्रेज इन द गिव्हन सेट. ही रिफ्युज्ड माय रिक्वेस्ट पॉइंट ब्लँक. पॉइंट ब्लँक म्हणजे काय? विदाउट हेजिटेशन, स्ट्रेट फॉरवर्ड, तोंडावर रूडली, ब्लंटली म्हणून नाही म्हटला तो. डायरेक्टली उत्तर आहे याचं. 100 बघा. विच ऑफ द फ्रेज रिप्रेझेंट द वर्ड परसिवरन्स.
परसिव्हरन्स म्हणजे काय असतं? नेव्हर गिव्हिंग अप. बिकॉज ऑफ परसिव्हरन्स ही कुड अचीव्ह द सक्सेस असं म्हटलं. इझिली परसिव्ड, सहज लक्षात येणारे. इझिली परसिव्ड, सहज लक्षात येणारे. सिव्हिअर एक्शन काय असतं? हावभाव असतात, स्टन एक्सप्रेशन असतात. तर परसिव्हरन्सचं उत्तर काय येईल? नेव्हर गिव्हिंग अप. चिकाटी किंवा जिद्द. 100चं उत्तर 1 आहे. अशा प्रकारे हा पेपर होता. तर नेक्स्ट सेशनमध्ये अजून एक पेपर आपण बघून घेऊ इंग्लिशचा. थँक्यू मित्रांनो.